दोस्तों फायनली जवळजवळ 10:30 वाजता आपण कॉलेजवरती आले. बोला की तुम्ही बोला की पाळलेला आहे, त्यामुळे एखादा जरी स्पॉट राहिला कसं असतं हे थोडंसं वाढतच जातं. बरोबर. पण सगळ्या ठिकाणी आपण जाऊन पोचलेलं आहे. आपण जे ठरवलं होतं ते त्याचा गडाचा इतिहास आहे बापू. गोव्यात पण असा किल्ला आहे, आता पहिल्यांदाच कळाले मला तर आज. पण काय सकाळपासून चर्चे 2 बघितलेत आणि म्युझियम एक बघितलं आणि आता आपण ह्या किल्ल्यामध्ये आलो. अरे 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 गेलं 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 का आपली लापरवाही का ना तुझ्या. फिरायला पण छान आहे आणि दिसायला पण खूप छान आहे. समुद्र तर एकदम भारी दिसतोय. अभी हम अंदर जा रहे हैं. वरून असा व्ह्यू आहे बघा. आता आपण किल्ल्याच्या वरच्या बाजूला आले. तिकडून असा किल्ला आहे बघा. आता इकडला सगळा एरिया आपण एक्सप्लोर केलाय. आता तिकडे जाऊ. तर चला हे चल विन्या पाय घसरल. ते बाहेरली रशियन आहेत बहुतेक. मे बी रशियन असतील. मे बी मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. ते पण विजिट करायला आल्यात. एनीवे पुढे चाललोय. आता सनसेट होईल आता मला वाटतंय की नाही एक 10-15 मिनिटात. आम्ही आता चाललोय. ही सगळी मॅथ्स डिपार्टमेंटची निम्मी टीम आहे. अजून निम्मी टीम तिकडे पुढे गेल्या पुढचा स्पॉट बघायला. आणि बोला की तुम्ही बोला की कुठला किल्ला आहे. हा अगोडा फोर्ट. हा हा पण खाली आले. मगाशी वरती होतो तिथे. काय संपत आले रे. 6 वाजले. काय वाटेल ते वरदा. जैन दोस्तों लेकिन यार यहाँ में पिघल गया. येते आवड. हा थोड़ा सर अलग आहे. येते काय येते. बाकी पणजीचं मार्केट एवढं खास नाही आहे. त्याच्यापेक्षा आपला माधवा रोड बरा आहे. तुमचं राहिलं कुठलं तर थोडस एखादा बीच अजून बघायला पाहिजे होता. खाली बघत गेलं कधी मग दिसत होतं. खाली बघितलं तर दिसत होतं, नाहीतर नाही. मस्त आहे. आपण चाललोय चर्च मध्ये. आज जाणार नाहीत का ते का कुठं पण जाऊ दे. फोटोज काढताय बघा पहिला. दुसरं काय करत नाही. आपसे बेटर उम्मीद किए थे हम. हे चर्च आहे बघा. इथून एंट्री आहे. असू दे तरी पण इथून व्ह्यूज येते. तर आपण आता हे चर्च पण बघून आलो. पण चर्च बंद आहे ना. चर्च बंद आहे. त्यामुळे आता आपण त्यामुळे आता आपण दुसरा कोणता स्पॉट आहे तो बघू. चालते चल. हे बंद आहे मात्र. श्रुतीने आता रील्स करायला बघा. बिहाइंड द सीन दाखवतो तुम्हाला. इट्स माय टॅलेंट. तर आता आपण चर्च बघून आता पुढे चाललोय. पुढे गोव्याचे वेगवेगळे घराच्या स्टाईल्स आहेत बघा. एक्सप्रेस हायस्कूल कोल्हापूर पणजी च्या रस्त्यावरून चालत आहे आता. बाबा ही सगळी वर्गातले आहेत बघा. वर्गातली नाही क्लासमधले आहेत. छोटू टेस्ट कर रहा था. त्या श्रुती मागे आहेत. ह्या श्रुती पुढे आहेत. कसला एन्शियंट हे चाललेलं चालतं.
ही वेगवेगळ्या प्रकारची घरं आहेत बघा. नाही रे नाही काय होत नाही. पूर्ण पुरातन बिल्डिंग्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. वाले कौन सी हो सर्व घेतोस. सोडी ना झाल्या सर काय सांगाल तुम्हाला. काय सांगू लय वाईट परिस्थिती आहे. हे ऐकू गेले यार. लो जी लो, खुद तो मरेगा मरेगा, हमें भी मरवागा. आता आपण जेवू बघू काय आता जेवण बहुत. होय थोरात सर गाणी लावू देत नाहीत म्हणून. हाँ आप बजेगा बड़ा 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 वास्ते की आप बजाओ दो. कितने का है 350. ओ वाह वाह ये लय माग सांगाले रे. सो दे का पाहिजे घेणार आहे खरोखर. मामा घेणार आहे काय 350 म्हणजे 350. कितने में चाहिए आप अपना भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई का. तर हे आता आपण गोव्यात उपमा 40 रुपये, वडा 70 रुपये, इडली वडा 95 रुपये. ठीक आहे. तर आता आपण काय आता जेवणार नाही त्यामुळे वडा मागलाय. पण कोल्हापूरचा वडा नाही यामध्ये भरपूर वडा आहे. तिखटच नाही. गोड लागत असेल. खाऊन टाकशील. काजू किलो कसं आहे. काढा तुम्ही मराठी कळत नाही म्हणजे काढा. कितने को या कितने को है 300. ठीक आहे. आता मार्केटमध्ये आलोय. मार्केट आता बघू कसं कसं काय वेगवेगळं आहे. हे काय चालत नाही आपल्याला ह्यातलं पण काय नाही. पण आता ही पोरं आता मागायला आल्यात असू दे चला बघूया म्हणून आलोय आपण बघायला. बाकी काय विशेष नाही. साईज आता आपण बॅग घ्यायलोय. बाकीचं तरी काय घेतलेलं नाही. आता आपण मार्केटमध्ये फिरवलं ही बॅग घ्यायला. आम्ही आता जवळजवळ काय काय सगळं बघितले म्हणजे अजून कुणी काय घेतलं नाही. फक्त आम्ही फिरावलोय बघा. फायनल डेस्टिनेशन आता आपलं आहे आजचं. गोवे गेली आमची. चला आता कुठं आता मार्केट फक्त करायचं आणि जायचं. लागले रे पहिला त्याचं बघ काय ते. काय आता भाऊ टोपी का घे. टोपी दिली ना पैसे पडले सगळे समुद्रात काय करतोय. समुद्र दाखवला मामा आल्यापासून मामाचा डोळा आप भी ठीक करके देते 101 बोल देगा. मात्र नाही खरोखर खेळला नाही हवं. चाललोय कशाला शॉपिंगसाठी. गोव्याच्या फायनल मार्केटला आलोय. एक फेमस मार्केट समोर जातं. बघू शकता काय ठीक आहे. अरे ठीक आहे 12,000. 50 रुपये को दिया भाई. कितने को दिया 180. हे भारी आहे की मग. भारी आहे नाही ठीक आहे तरी खराब आहे. होय असं मला असं नसतंय ते. चप्पल पुढे घाल. एक मुलगी हा विनय ते ती फायनली आता मी जवळजवळ शॉपिंग वगैरे करून आता शेवट कुठला तरी पॉईंट एक करतील आणि मग आपण घरी जाऊ. गंडवले तो पण आहे आंबोली घाटमध्ये. आपण रस्ता बघू शकता. असा सुंदर असा रस्ता आहे. रस्ता वगैरे आपण मागल्या वेळी दुसऱ्या बाजून आलतो. आता ह्या वेळी दुसऱ्या बाजून आलतोय. मेंबर कोपऱ्यात आहेत काय कमेटी पंच कोपऱ्यात सगळीकडे लक्ष असते त्यांचं. हँडलिंग चालू इथनं कोपऱ्यात मागून नाही. कसली आठवण शिजुका. ये कोण आहे शिजुका. सो दे नेक्स्ट वॉट आपण वरती घाट कव्हर करून आलोय. जवळजवळ एक अजून 5 किलोमीटरचा रस्ता राहिलाय. 4 किलोमीटर फक्त राहिलाय अजून. फक्त हिरवळ फक्त हिरवळ. आपोआप पसरा लागल्यात माझ्या काहीतरी. आपोआप राहिला. तर जवळजवळ मला वाटते 2 ते 2.5 तास लागतील अजून. बघू आपण किती वाजल्यात. आत्ता किती वाजले. आत्ता 5:40 झालेत. 5:40 झाले.
जवळजवळ आपण आज महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे, त्यामुळे आता जरा टेम्परेचर थोडं कमी झालेलं आहे. गोव्यात खूप टेम्परेचर होतं ना टेम्परेचर वाट लागल्या सगळे आमची होय, पूर्ण आता चेहरा तरी माझा पूर्ण काळा पडलाय बा. आता मी 4 दिवस कॉलेजला येणार नाही, त्यामुळे 15 दिवस येणार नाही. मजा येते, खूप मजा येते. दीदी वाह दीदी आता आणि येताना रोड चेंज केलाय आणि घाट पण चेंज केलाय. जाताना बहुतेक वेगळ्या घाटाला गेलेला होता, आंबोली घाट बघितलाय. हे बघा पूर्ण ओ जसं जसं आपण वरती जाईल तसं जसं नजारा खूपच चांगला भेटायला लागला आपल्याला. आंबोली घाट आता पूर्ण आपण क्रॉस केलेला आहे. हे बघा. सो फायनली वी आर इन महाराष्ट्र नाव. सो इन नेक्स्ट 2 hours we will reach at कोल्हापूर. मी आता शेवटचा नाश्ता, ट्रिपचा शेवटचा नाश्ता करून टूर्स अँड ट्रॅव्हल्स, आमचं ट्रेक फॉर ह्युमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे. मी त्याचा कोऑर्डिनेटर आहे. असं सांगतील कशी ट्रिप वगैरे झाली. ट्रिप एकदम छान झाली. हां थोडं काही ठिकाणी गडबड झाली, असं काही नाही, पण अगदी वेळेत पोचणं आणि काय जबाबदारी असते नाही म्हटलं तरी. आणि दुसरी गोष्ट मुलांनी चांगलं कॉपरेशन केलं. थोडंसं गडबड झाली पण वेळेत पोचणं, वेळेत जाणं, अगदी आपण सगळं शेड्यूल पाळलेलं आहे. त्यामुळे एखादा जरी स्पॉट राहिला, कसं असतं हे थोडंसं वाढतच जातं, पण सगळ्या ठिकाणी आपण जाऊन पोचलेलं आहे. आपण जे ठरवलं होतं ते सगळं थोडंसं तुमचं राहिलं कुठलं तर थोडंसं एखादा बीच अजून बघायला पाहिजे होता. असं नाही काय पुन्हा नंतर जाता येईल, पण बाकीचं सायन्स म्युझियम म्हणा किंवा बाकीच्या काही ज्या गोष्टी आहेत, चर्च वगैरे किंवा गोव्याचा बाकीचा भाग, अत्यंत चांगली ट्रिप झालेली आहे. ट्रिप छान झाली. आपली गोवा ट्रिप चांगली झालेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेले आहे. काल सुरू झालेली आमची गोवा ट्रिप खूप छान झालेली आहे. खूप सगळ्या आमच्या स्टुडंट्सनी, सगळ्या आमच्या दिवाळीच्या ज्युनियर्सनी खूप हेल्प करून खूप आम्हाला कोऑपरेट केलेलं आहे. कारण त्यांच्याशिवाय आम्ही आजचा दिवस एन्जॉय करू शकतो नसतो. त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही त्यांचे पॉईंट मागे ठेवून आम्ही आमचे पॉईंट्स काही त्यामुळं स्पेशल थँक्स टू ऑल ऑफ द स्टुडंट, BSc स्टुडंट. जाके देख रिकॉर्ड में कौन है. खूप छान झाली आणि खूप एन्जॉय केला. तर आज असं झालं की आम्ही बटरफ्लाय बीचला जाणार होतो आणि बाकी सगळं कॅन्सल होणार होतं. बाकी सगळे स्पॉट्स जे आम्ही बघणार होतो ते, आणि अनफॉर्च्युनेटली आमचं दुर्दैव ते कॅन्सल झाले. आणि कॅन्सल होऊन जिथं आम्ही गेलो तिथं पण काहीच कम्फर्टेबल प्लेसेस नव्हते. म्हणजे होते पण आम्हाला कम्फर्टेबली फिरायला मिळालं नाही, प्लस आम्हाला सरळ बघायला पण मिळालं नाही. आणि उन्हात असं फिरवलं आहे आम्हाला थोड्यासारखं. सकाळी म्युझियमला गेलेलो, म्युझियम एकदम मस्त होतं, नो डाऊट. सगळं आतमध्ये पण सगळं भारी होतं. असं एक्सपेक्ट नव्हतं की एवढं छान असेल. एन्जॉय केलं आम्ही, ते पण छान होतं. ते एकच प्लेस छान होतं. परत आम्ही बीचला गेलो, बीचवर पण भिजून नाही दिलं आम्हाला. आमचं दुर्दैव जरा वाईट वाटतंय. आपण जरा इकडचा हा बीच कॅन्सल झाला म्हटल्यावर ऍटलिस्ट तिथं जर आम्हाला टाइम द्यायला पाहिजे होता थोडा. एवढं सगळं निगेटिव्ह घडलं आमच्याबरोबर, पण ठीक आहे. ट्रिप एकदम मस्त झाली बिकॉज ऑफ ब्युटिफुल कंपनी. आमचे टीचर्स, आमचे क्लासमेट्स, त्यांच्या कंपनीमुळं आमचं ट्रॅव्हलिंग पण छान झालं आणि एन्जॉय पण केलं आम्ही. असं नाही आहे की आम्ही एन्जॉय नाही केलं, आमचा पॉईंट टू कॅन्सल झाला म्हणून. आम्ही केलं एन्जॉय, आम्ही शॉपिंग पण केलं, रील्स पण बनवले. थँक्यू. गोष्ट आम्ही मिस केली ते म्हणजे गोव्यात इतके 2 दिवस येऊन पण आम्ही मासे खाल्लेले नाही. आम्ही मासे कॉम्प्रोमाइज केले. खूप एन्जॉय झाला. आम्ही सायन्स म्युझियम बघितलं, खूप छान. माझ्या मांडीवर आमची 2 दिवसाची गोव्याची ट्रिप होती आणि खूप छान झालं. सगळ्या BSc-TY ज्या सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान सहकार्य केलेलं आहे. आम्ही गेलेलो पणजीमध्ये शॉपिंगला. मार्केट आहे तिथं, खूप महाग आहेत गोष्टी. एवढं काही खास नाही आहे ते मार्केट. बाकी पणजीचं मार्केट एवढं खास नाही आहे, त्याच्यापेक्षा आपला महाद्वार रोड बरा आहे. भाची आहे, तिच्यासाठी एक ड्रेस घेऊन आली आहे, भावासाठी एक टी-शर्ट, असं सगळं घेऊन आलोय. पण ते खूप महाग होतं. पण आता आलोय गोव्याला तर काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून ते घेतलंय. बाकी मग चॉकलेट्स, त्यानंतर ते काय काजू, हे सगळं खूप महाग आहे. सो नाही घेतलं ते. एन्जॉय केली. शेवटी गोव्याची ट्रिप झाली.
खूप आनंद झाला बस. आता विनायक सांगल. हां आम्ही पहिल्या दिवशी एक टेम्पल, 2 चर्च आणि एक किल्ला बघितला. त्यानंतर रात्री वरती गेलो. वरती खूप मजा केलो. रील्स बनवले. हे चर्च खूप डेकोरेटिव्ह आहे. कार्विंग खूप चांगल्या प्रकारे केलेले ते बघण्यासारखं आहे. खूप व्यवस्थित एन्जॉय पण खूप केला. भले आज बघायचे पण एन्जॉय मात्र छान खूप केला. आणि खूप छान मज्जा पण आली. दंगा पण खूप केला. जे स्पॉट्स बघितले ते खूप छान होते. मला वाटते 10 तरी आरामात असतील. 10-10:30 कॉलेजवरती जायला. तर आपण कोगनूर टोल नाक्यावरती आहे. आपण फायनली जवळजवळ 10:30 वाजता आपण कॉलेजवरती आले आणि आपण घरी जाऊन बघू. कमिटी पंच सक्सेसफुली यांनी हे केल्या काय म्हणतात गेटच्या आत सगळ्यांनी व्यवस्थित आणून सोडलेलं आहे. त्यामुळे हां हिनी जबाबदारी आपली पार पाडलेली आहे. विषय गोल नारळ द्या त्यांना. तर आत्ता आहे दुसऱ्या दिवशीचा दुसरा दिवस. रात्री मोबाईल डेट झाला होता त्यामुळे मी व्लॉग करू शकलो नाही. मग रात्री मी प्रणवतीच्या रूमवरच राहिलो आणि सकाळी लवकर आलो. तर असं बघतो सगळा पूर्ण गोव्याचा ट्रिपचा प्रवास वगैरे ही ट्रिप कायम आयुष्यभर आमच्या मेमरेबल राहील. आणि ट्रिप खूप भारी झाली. खूप म्हणजे चांगले चांगले अनुभव मिळाले. मित्रांसोबत भेटायला मिळालं. ज्या वर्गातल्या मुलींची मला नावं पण माहिती नव्हती त्यांच्यासोबत ओळखी वगैरे झाली. आणि आता तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ चेक करू शकता. पूर्ण आमची सिरीज आहे ती. तो व्हिडिओ चला का तो लाईक करतो. चॅनल पर नाही तर सबस्क्राईब करतो. मिलते जल्दी नेक्स्ट व्हिडिओ में. तब तक के लिए बाय.